नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा व्हिडिओ हा तमाम महाराष्ट्रातील ज्याही विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिशियन ट्रेडला ऍडमिशन घेतलं असेल, ते मग तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला घेऊ किंवा प्रायव्हेट कॉलेजला घेऊ, ज्याही विद्यार्थ्यांचं ध्येय होतं की इलेक्ट्रिशियन मधून तुम्हाला काहीतरी समोर जाऊन कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे, समोर जाऊन तुम्हाला लाईनमन म्हणून लागायचंय, समोर जाऊन तुम्हाला इस्रोमध्ये काम करायचंय, रेल्वेमध्ये काम करायचंय, त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा स्पेशली व्हिडिओ आहे. बघा, मला भरपूर विद्यार्थ्यांच्या गेल्या काही दिवसापासून कमेंट होत्या की सर, आम्ही इलेक्ट्रिशियनला ट्रेडला ऍडमिशन झालं, पण आम्हाला प्रायव्हेट कॉलेज भेटलं किंवा असं कॉलेज भेटलं तिथं कॉलेजमध्ये शिकवत नाही किंवा काहीही प्रॉब्लेम असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी नेमकं तुम्ही ITIची जर्नी नेमकी कशी स्टार्ट करायला पाहिजे, सोबत सोबत इलेक्ट्रिशियन ट्रेडची स्पेशली तयारी कशी करायला पाहिजे, सीबीटीच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा इथूनच पुढे ज्यावेळेस 2 वर्षानंतर बघा आता काय झालेलं आहे, कॉम्पिटिशनचं युग आहे आणि कॉम्पिटिशनच्या युगामध्ये जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जर का हे करा कॉम्पिटिटिव्ह टिकायचं असेल, तर तुम्हाला 1 अन् 2 महिने किंवा 1 वर्षाच्या अभ्यासात होत नाही. त्यासाठी तुम्हाला ITIच्या पहिल्या दिवसापासून जर तुम्ही अभ्यास केला, तर तुम्हाला कुठेतरी कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही टिकसाल आणि सोबत सोबत चांगल्या पद्धतीने चांगला स्कोअर करून लवकरात लवकर गव्हर्नमेंट जॉबला लागणार. मग असे ज्याही विद्यार्थ्यांचं ध्येय आहे की त्यांना ITI सोबत सोबत कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे, खास त्यांच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, मी थोडं गायडन्स करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, महत्वाचं असं आहे की नेमकं आता ITI मध्ये तुमचं इलेक्ट्रिशियनला ऍडमिशन झालेलं आहे, नेमकं तुम्ही कोणते बुक रेफर करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे आपण वेळोवेळी सांगणार आहे. पण आता बघा, मेन महत्वाचं काय आहे की सर्वात महत्वाचं की तुम्ही नेमकं ऑफिशियली नेमकं तुमचे पुस्तक कसे डाउनलोड करायला पाहिजे, हे मी ऑलरेडी या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आशा करतो की तुम्ही तुमचा ऍटलिस्ट जे विद्यार्थी सिरियस राहतील ना, बघा सगळेजण जेवढे ऍडमिशन घेतात तेवढे काही सिरियस नसतात, पण जेही विद्यार्थी सिरियस असतील त्यांनी काय करा, आधी तुमचं भारत स्किलवरती जाऊन इलेक्ट्रिशियन ट्रेड रिलेटेड जेही तुमची फर्स्ट इयरची ट्रेड थेरी असेल, म्हणजे फर्स्ट इयरचे प्रॅक्टिकल असतील, फक्त ओव्हरलुक करून घ्या. बघा, समजणार काही नाही किंवा तुम्हाला एकदम त्याचा अभ्यास नाही करायचा, फक्त एक बघून घ्या की नेमका सिलेबस काय काय. आता हा झाला कम्प्लीट फर्स्ट इयरचा सिलेबस, की या कम्प्लीट फर्स्ट इयरच्या सिलेबसमध्ये तुम्हाला मेन माहिती आहे का, एक 10 टॉपिक आहेत जे जवळपास इम्पॉर्टंट 10 टॉपिक, इम्पॉर्टंट म्हणजे हे सिलेबसमध्ये 10 टॉपिक आहेत आणि याच्या आतमध्ये प्रत्येकात नाही का सब पॉईंट आहेत. जसं बघा, इथं सेफ्टी आहे, बेसिक इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक मॅग्नेटिक सर्किट असतं, सेल अँड बॅटरी असतात, नंतर इलेक्ट्रिकल वायरिंग असते, अर्थिंग असते, इल्युमिनेशन असतं, इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे, डोमेस्टिक अप्लायन्स आहे आणि नंतर महत्वाचा आणि सीबीटीच्या दृष्टिकोन, सीबीटीच्या म्हणा किंवा मग समोर कॉम्प्युटरच्या दृष्टिकोन सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे ट्रान्सफॉर्मर. हा याचा डिटेल अनालिसिस, डिटेल सिलेबस म्हणजे त्यांच्यात तुम्हाला काय शिकायचं, या उद्देश काय प्रत्येक टॉपिकचं, हे आपण समोर बघणार आहे. पण आजचा व्हिडिओ हा मी स्पेशली ज्या गोष्टीसाठी बनवलेला आहे, भरपूर विद्यार्थ्यांचे गेल्या काही दिवसापासून, आपण लास्टचा व्हिडिओ ज्यावेळेस टाकला त्यावेळेसपासून मला भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज होते की सर, तुम्ही काय करा की एक स्पेशल बॅच चालू करा, जेणेकरून काय होणार की सगळ्याच्या सगळं तुम्हाला स्टडी मटेरियल एका ठिकाणी मिळणार. आता कसं आहे माहितीये का, की हे आपल्याला युट्यूबवरती सगळ्याच्या सगळे लेक्चर घेणं पॉसिबल नाही आणि युट्यूबवरती घेतलं ना तर काय एक अलाइनमेंट राहत नाही, तुम्हाला PDF एक दुसऱ्या ठिकाणी अपलोड करावं लागते, नंतर व्हिडिओ एका ठिकाणी युट्यूबवरती राहतो, नंतर व्हॉट्सअपवरती मेसेज टाकावं लागतात. मग या सर्वांवरती सोल्युशन म्हणून मी गेल्या एक जवळपास मी आणि आमची टीम जवळपास एक 1.5 ते 2 महिने झाले या गोष्टीवरती काम करत होतो. कारण मला फर्स्ट इयरचे ज्यावेळेस आपण फर्स्ट इयरचे विद्यार्थी होते जे इलेक्ट्रिशियनला, त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की सर, आपण काहीतरी स्पेशल बॅच चालू करा. तर खास त्या विद्यार्थ्यांसाठी नाही का, जेही इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचे विद्यार्थी असतील, ज्याही विद्यार्थ्यांना ITI सोबत सोबत कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी सुद्धा करायची आहे आणि सोबत सोबत ट्रेड थेरी, जे आपण ट्रेड थेरी म्हणतो, वर्कशॉप कॅल्क्युलेशन म्हणतो, ITI रिलेटेड सर्वच्या सर्व डाऊट किंवा सर्वच्या सर्व काय म्हणतात त्याला, सीबीटीच्या दृष्टिकोनातून की सीबीटी एक्झाममध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क कसे मिळवले पाहिजे, या सगळ्या प्रकारचं गायडन्स आपण या बॅचमध्ये चालू करणार आहे. बघा, बॅचचं नावच मी टॉपर बॅच याच्यासाठी दिलेलं आहे की माझं स्वप्न आहे की या ITI मध्ये जेथेही महाराष्ट्रात ज्याही ITI मधून तुम्ही या बॅचला जॉईन करसाल, त्या बॅचमधून तुम्ही तुमच्या क्लासचे टॉपर राहिले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ITI मध्ये चांगले पर्सेंटेज पडतील. ITI मध्ये चांगले पर्सेंटेज पडले तर याचा फायदा तुम्हाला अप्रेंटिसशिपसाठी होणार आणि अप्रेंटिसशिप चांगल्या कॉलेजमधून किंवा चांगल्या इन्स्टिट्यूटमधून जर का तुमची झाली, तर गव्हर्नमेंट जॉबमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं काय म्हणतात, चांगला गव्हर्नमेंट जॉब आणि चांगलं कन्सेशन तुम्हाला त्या ठिकाणी भेटतं. हे आपण समोर भविष्यात याच्याबद्दल गायडन्स करणार आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये बघा, मग या बॅचमध्ये नेमकं मी तुम्हाला काय सांगणार आहे. सर्वात आधी महत्वाचं आहे की तुम्हाला जेही तुमचे सगळेच्या सगळे मी जे 10 टॉपिक सांगितले, मी ज्याचा समोर नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं सगळं एक्सप्लेन करेल, मी तुम्हाला काय शिकायचे, या सगळ्याच्या सगळे टॉपिकचे जेही ट्रेड थेरीचे जेवढेही क्लास असतील, एकदम बेसिक पासून असा कोणताही विद्यार्थी 10वी झाला असो किंवा 12वी झाला असो, जर तुम्हाला या आधी इलेक्ट्रिशियनचं काही जरी येत नसेल, तर एकदम स्क्रॅच पासून, एकदम झिरो पासून, एकदम जसं आपण लहान लेकराला शिकवतो की एकदम झिरो पासून आपण ही बॅच चालू करणार आहे आणि त्या झिरो पासून आपल्याला सगळ्याच्या सगळे 10 टॉपिक एकदम ऍडव्हान्स लेवल पर्यंत शिकणार. त्यानंतर जे प्रॅक्टिकल व्हिडिओ राहतील, जेही रिलेटेड प्रॅक्टिकल राहतील, जसे मी आम्ही ITI मध्ये जेही प्रॅक्टिकल परफॉर्म करू, आता मी स्वतः ट्रेड इन्स्ट्रक्टर इलेक्ट्रिशियन ट्रेडचा, त्यामुळे जसे जे इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल राहतील की जे तुम्हाला बघा समजायला पाहिजे, त्या प्रॅक्टिकलची व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आणि सोबत ऍपमध्येही करणार आहे. नंतर सीबीटी मॉक टेस्ट, जेही आपली सीबीटी एक्झाम आहे, या सीबीटी एक्झामसाठी लागणाऱ्या सर्वच्या सर्व मंथली टेस्ट,
बघा जसाही टॉपिक झाल्यानंतर टेस्ट होणार आणि त्यानंतर जसाही आपला काय होणार, एक महिना होणार, प्रत्येक महिन्याच्या एंडिंगला एक मंथली टेस्ट आपण घेणार आहे आणि ज्याही तुमच्या नोट्स लागतील, तुम्हाला स्टडी मटेरियल जे लागेल, तुमचे क्वेश्चन बँक लागतील, तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन राहतील सर्वात महत्त्वाचं, नंतर ज्या आधीचे जे एक्झाममध्ये आलेले प्रश्न राहतील हे सगळेच्या सगळे प्रश्न किंवा आधीच्या मुलांचे क्वेश्चन पेपर हे सगळेच्या सगळे एकाच ठिकाणी आपण काय करणार आहे, मी तुम्हाला सगळं एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मग आता सर्वात महत्वाचं आहे की बाबा ही जी बॅच आपण घेणार याची नेमकी प्राइस किती ठेवणार किंवा नेमकं याच्यामध्ये काय काय भेटणार तर मी तुम्हाला सांगितलं. पण आता इथं सर्वात महत्वाचा प्राइसचा विषय बघा. ही जी बॅच मी चालू करतोय ना, ही मला काहीतरी प्रॉफिट मिळावं म्हणून चालू करत नाहीये किंवा मला याच्यातून पैसे कमवायसाठी मी चालू करत नाहीये. मग आता तुम्ही म्हणसाल पैसे कमवायचे नाही, मग याची फीस का ठेवली? बघा या बॅचची सरळ सरळ सांगतो मी कम्प्लिटली 299. जर तुम्ही सेकंड इयर आणि फर्स्ट इयरची 499 फीज आहे आणि ही फीज राहील आपल्या किती 15 ते 16 ऑगस्ट पर्यंत. आता मी इथून सांगतो तुम्हाला की 16 ऑगस्ट नंतर आपले कंटिन्यू लेक्चर चालू होतील. आतापर्यंत मी डेमो लेक्चर याच्यामध्ये अपलोड केले जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता महत्वाचा उद्देश असा होता ही फी ठेवण्यामागचा की जे ऍप आपण डेव्हलप केलेलं या ऍपला स्वतःला मला आधी काहीतरी खर्च आला. मग तो खर्च एकदम मिनिमम कॉस्ट मी तुमच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला की या 300 रुपयामध्ये जर तुम्ही येत्या 15 तारखेपर्यंत जॉईन करसाल की त्या 300 रुपयामध्ये तुम्हाला कंप्लीट 1 वर्षासाठी सांगतो मी तुम्हाला फर्स्ट इयरचे या डेटपासून तुमची एक्झाम होईपर्यंत एक्झाम रिलेटेड लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, ट्रेड थेरीचे सगळे व्हिडिओज, ट्रेड प्रॅक्टिकलचे मॅक्झिमम इम्पॉर्टंट व्हिडिओ, सोबत तुम्ही म्हणजे वर्कशॉप असतं जे आपल्याला एम्प्लॉयबिलिटी स्किल असतं, एम्प्लॉयबिलिटी स्किल वर्कशॉप म्हणजे इथंच पुढे समोर मी तुम्हाला सिलेबस सांगितले या सगळ्याचे इम्पॉर्टंट एमसीक्यू बघा. एम्प्लॉयबिलिटी स्किलचे, वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे इम्पॉर्टंट एमसीक्यू एक्सप्लेन करेल मी एक्सप्लेन केलेले आधीचे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती तेही सांगतो मी तुम्हाला. शेवटी तुम्ही तिथून डेमो बघू शकता. त्यानंतर काय करायचं, सगळ्याच्या सगळे तुम्हाला ट्रेड प्रॅक्टिकल, ट्रेड थेरी प्लस ज्याही तुमच्या तुम्ही मॉक टेस्ट घेता, ज्या सगळ्या मॉक टेस्ट आणि सीबीटी एक्झाम रिलेटेड जेही प्रिव्हियस पेपर असतील, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर असतील, या सगळेच्या सगळे मी या बॅचमध्ये काय करणार, या ऍपमध्ये सगळे टाकून देणार. आता तुम्हाला ऍप कुठून डाउनलोड करायचं, जर तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरवरती गेले तर ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत नावानं तुम्ही सर्च करायचं किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला काय करणार आहे लिंक देऊन देईल. आणि जर तुम्हाला तरी काही अडचण असली तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे बघा 83 60 14 15 आणि 87. या व्हॉट्सअप नंबरवरती काही जर अडचण असेल तुम्हाला या बॅच रिलेटेड असेल किंवा कोणत्याही रिलेटेड काही अडचण असेल, आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला भरपूर विद्यार्थ्यांनी त्यावेळेस मेसेज केले. तर आता या बॅच रिलेटेड काही तुम्हाला अपडेट असेल, काही क्वेरी असेल, ही बॅच परचेस करण्याआधी तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कॉल करून विचारू शकता किंवा काही डाऊट असेल, काही सापडत नसेल तुम्हाला याच्यावरती कॉल करा. या बॅचमध्ये बघा, ह्या बॅचची आपण प्राइस बघा 499 रुपये प्राइस ठेवली होती. पण आता सुरुवातीला जेही विद्यार्थी आता जॉईन होतील, जसं की 15-16 तारखेपासून आपलं 16 तारखेपासून ITI आपण रेग्युलर चालू करणार आहे, कारण काउन्सिलिंग राऊंडच 13 पर्यंत चालतील आणि त्यानंतर जे फायनल विद्यार्थी होतील म्हणजे जवळपास आपले 16 तारखेपासून म्हणा 16 ऑगस्ट पासून ही जी बॅच आहे, किती तारखेपासून सांगितलं मी तुम्हाला, 16 ऑगस्ट पासून आपण रेग्युलर याच्यावरती लेक्चर चालू करणार आहे. मग 16 ऑगस्ट पर्यंत जर तुम्ही जेही विद्यार्थी 16-17 ऑगस्ट पर्यंत 16 ऑगस्ट पर्यंत मॅक्झिमम जेही विद्यार्थी जॉईन करून घेतील, संडे होतो 16 ऑगस्टला, त्या सर्व विद्यार्थ्यांना 299 रुपयामध्ये पडेल आणि त्यानंतर या बॅचची प्राइस सरळ 499 होऊन जाईल. पण तरीही तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी या आधीचे माझे व्हिडिओ बघितले असतील या डेमो, आणि तुम्हाला महत्वाचं आहे की या बॅचमध्ये ज्यावेळेस तुम्ही जासाल ना, इथं बघा इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरची बॅच, ही सेकंड इयरची आहे. फर्स्ट इयरच्या बॅचमध्ये ज्यावेळेस तुम्ही इथं डिटेलमध्ये क्लिक केलं ना, सर्वात काय करायचं, बाय नाऊच्या आधी डिटेलमध्ये जायचं. डिटेलमध्ये क्लिक करायचं बघा, इथं याच्यावरती क्लिक बाय नाऊ वगैरे राहतं, इथं डिटेलमध्ये क्लिक केलं तर डिटेलमध्ये क्लिक केल्यावर इथं कोर्स कंटेंटमध्ये जायचं. कोर्स कंटेंटमध्ये मी ट्रेड थेरी रिलेटेड जेवढी आधी मी युट्यूबवरती व्हिडिओ टाकले होते, जे डेमो व्हिडिओ असतील तुमचे, फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ, काही व्हिडिओ नाही, काही या ट्रेड थेरीमध्ये फ्री डेमो व्हिडिओ नावाने फोल्डर बनवलेलं आहे. या फोल्डरमध्ये ते व्हिडिओ बघायचे, आधी व्हिडिओ बघायचे. जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला समजतं, क्वालिटी कंटेंट आहे, तरच तुम्ही काय करू शकता, बॅच परचेस करू शकता. आता या बॅचमध्ये अजून एक ऑप्शन मी तुमच्यासाठी हे ठेवलेलं आहे की ज्याही विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम, बाबा एकदमच 300 रुपये द्यायचे तर मग सर शिकवतील का नाही शिकवतील, जर त्यांना फक्त डेमो घ्यायचा असेल, म्हणजे डेमो म्हणजे कसं, फ्रीवाला डेमो वेगळा आणि पेड बॅचचा डेमो घ्यायचा असेल तर बघा, एक 49 म्हणजे 49 रुपयात 1 महिना, 199 रुपयामध्ये 6 महिने आणि 299 मध्ये 12 महिने, असं कोणतंही पॅकेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. हे जे 49 रुपयाचं पॅकेज आहे हे जवळपास मला वाटतं की 20 तारखेपर्यंत काहीतरी राहणार आहे, नंतर ही कट होऊन जाईल. ते मला एकदा टेक्निकल टीम सोबत बोलावं लागेल. पण याच्यानंतर तुम्ही काय करा, जर ज्यांनाही वाटतं 300 रुपये काही लई मोठी गोष्ट नाहीये बघा, 1 वर्ष तुम्हाला मला शिकवायचं आहे, 1 वर्षामध्ये सगळा सिलेबस कव्हर करून द्यायचा आहे. आणि या बॅच मागचा माझा उद्देश हा बिलकुल नाही आहे की मला पैसे कमवायचे, फक्त एक आहे की तुम्हाला सगळा कंटेंट आणि क्वालिटी कंटेंट एकाच ठिकाणी भेटला पाहिजे. याच उद्देशाने मी ही बॅच चालू केलेली आहे. फर्स्ट इयर वाल्यांसाठी चालू केली आणि लवकरच जे आमचे जुने विद्यार्थी होते ज्यांनी फर्स्ट इयरला आपल्याकडे क्लास केलेले, म्हणजे त्यांना तर मी फ्री ऑफ कॉस्ट युट्यूबवरती शिकवलं आणि त्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच काहीतरी अपडेट घेऊन येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ह्या सगळ्या बॅचचं मी आता सगळं काय सांगितलं, इथं तुम्हाला सगळं एकदम डिटेलमध्ये सांगितलं. तरी काही डाऊट असेल तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. आता महत्वाचं येतं की ज्याही विद्यार्थ्यांना तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल नसेल, करू नका,
काही प्रॉब्लेम नाही. पण ज्याही विद्यार्थ्यांचे इलेक्ट्रिशियनला ऍडमिशन झालेलं आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रिशियन स्टडी हब नावानं आपण एक व्हॉट्सअपवरती चॅनल बनवलेलं आहे. या चॅनलवरती तुम्हाला जेही इम्पॉर्टंट अपडेट राहतील इलेक्ट्रिशियनच्या सोबत जे काही स्टडी मटेरियल अवेलेबल असेल फ्री ऑफ कॉस्ट ते तुम्हाला, जसं तुम्हाला मी डाउनलोड करायला सांगितलं, हे सगळं इकडे तिकडे न भटकता सगळं एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न मी याच्यावरती करेल. हे सर्वांसाठी ओपन टू ऑल चॅनल, त्याच्यामुळे इलेक्ट्रिशियनचे तमाम विद्यार्थी जे काही असतील ते या चॅनलला जॉईन करून घ्या. सोबत माझा टेलिग्रामवरती सुद्धा चॅनल आहे आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांत नावानं. याच्यावरती सुद्धा मी जनरल जे आपले अपडेट असतात आयटी रिलेटेड अपडेट देत असतो. आता महत्वाचं आहे, ज्या चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांत, या चॅनलवरती नाही का, जर तुम्ही इथं गेले ना, इथं प्लेलिस्ट नावाचं सेक्शन आहे बघा. या प्लेलिस्टमध्ये नाही का मी सगळे याच्या आधी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर सेकंड इयरचे कंप्लीट मी तुम्हाला सांगतो, निमीचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यूची सिरीज होती. जवळपास प्रत्येक सिरीजमध्ये जवळपास 30-40 व्हिडिओ असतील. 30 ते 40 व्हिडिओ ते सगळे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे मी कंप्लीट केलेले फ्री ऑफ कॉस्ट. ते जर तुम्हाला बघायचे असतील, तुम्हाला एमसीक्यू शिकवण्याची टेक्निक जर बघायची असेल, म्हणजे काही जर तुम्हाला माझ्या टीचिंग बद्दल बघायचं असेल, तर इथं एम्प्लॉयबिलिटी स्किलचे झाले, नंतर ड्रॉइंगचे पण आहेत बहुतेक, आणि नंतर फर्स्ट इयर सेकंड इयर सर्वच्या सर्व इथं डेमो लेक्चर तुम्हाला अवेलेबल आहेत. सोबत मी ॲपमध्ये डेमो लेक्चर अवेलेबल करून देईल. या व्यतिरिक्तही तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल या व्हिडिओला लाईक करा. आणि हा व्हिडिओ जेही विद्यार्थी इलेक्ट्रिशियनला तुमच्या मित्रांचं ऍडमिशन झालेलं आहे आणि त्यांना इलेक्ट्रिशियनची तयारी करायची त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.